ओव्हीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण झटपट अशी होळी स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी तुम्ही जर एकदा केली ना तर नेहमी नक्कीच कराल। सण नसला तरी ही रेसिपी कराल, इतकी भन्नाट अशी ही रेसिपी होते। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका। आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक सबस्क्राइब, एक लाईक हे खूप जास्त मोलाचं असतं। तर बघा, इथे रेसिपीसाठी आपल्याला 2 कांदे लागणार आहे। तर दोन्ही कांदे इथे मी अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत। आता हे कांदे आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अगदी पातळ हुबा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी पातळ कट केलेला आहे, पाहू शकता तुम्ही। जास्त जाड देखील ठेवायचं नाहीये। तर बघा, अशा पद्धतीने सर्व कांदे इथे मी कट करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता कांदा आपला सर्व असा कट करून झालेला आहे आणि एकसारखा कट करून घेतला आहे। आता इथे मी मूग डाळ भिजत ठेवली होती। तर 5 ते 6 तास ही मूग डाळ इथे मी भिजत ठेवली होती। आता स्वच्छ 2 पाण्याने मूग डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। आता यामध्ये 2 ते 3 मिरच्या, थोडंसं लसूण, थोडंसं जिरा आणि थोडंसं ओवा घातलेला आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपल्याला हे आता भरभरीत असं वाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता कांदासुद्धा इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आणि आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ते सुद्धा एका भांड्यामध्ये म्हणजे कांद्यामध्येच काढून घ्यायचं आहे। आपल्याला ही डाळ पाणी न टाकता वाटायची आहे। जर पाणी टाकलं की आपली रेसिपी ही फसू शकते, त्यामुळे अजिबातच पाण्याचा वापर करू नका। जास्त पेस्ट देखील इथं मी डाळीची केलेली नाही आहे, अगदी भरभरीत अशी डाळ वाटून झालेली आहे। तर बघा, सर्व पेस्ट इथे आपण काढून घेतलेली आहे। जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, एक सबस्क्राइब नक्कीच करून घ्या आणि सोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल। तर इथे पाहू शकता सर्व पेस्ट आपण इथे काढून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यात पाणी वगैरे टाकून आपल्याला यामध्ये टाकायचं नाही, त्यामुळे अगदी पुसून आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। अर्धा चमचा इतपत मी हळद घातलेली आहे। तर बघा, आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। शक्यतो हातानेच मिक्स करा, म्हणजे हाताने छान एकत्र म्हणजे एकजीव होतं। त्यामुळे पाहू शकता छान असं आपल्याला हातानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कांदासुद्धा आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला कळलंच असेल की आपण याची कुरकुरीत अशी भजी करणार आहोत। ही भजी तुम्ही सणासुदीला म्हणा किंवा इतर वेळेस पाहुणे रावळे आले तरीसुद्धा बनवू शकता। आपण जी नॉर्मल कांदा भजी करतो त्यापेक्षा खूप जास्त चविष्ट लागते। तर पाहू शकता इथं गॅसवरती कढई ठेवली आहे। कढईमध्ये भजी तळण्या इतपत आपण तेल घालून घेतलेलं आहे। तर आता थोडी थोडी आपल्याला भजी यामध्ये सोडून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता भजी सोडताना आपल्याला डायरेक्ट गोल देखील सोडायची नाही, अशा पद्धतीने थोडीशी पसरट सोडायची आहे, म्हणजे भजी आपली छान अशी कुरकुरीत होते। आता जर कढई जास्त लहान असेल तर एक 4-5 भजी तुम्ही सोडू शकता। आता इथे कढई थोडीशी मोठी आहे, त्यामुळे भरपूर भजी इथे मी सोडलेली आहे। तर पाहू शकता लगेचच आपल्याला भजी पलटी करायची नाही, थोडा वेळ मीडियम गॅसवरती एका साईडने होऊन द्यायची आहे, म्हणजे भजी आपली खाली एकमेकांना चिकटणार देखील नाही। ही भजी आपण जी नॉर्मल कांदा भजी करतो त्यापेक्षा खूप जास्त कुरकुरीत होते। आणि जर एकदा तुम्ही या पद्धतीने केली ना तर जी बेसन पिठाची कांदा भजी करतो ती भजी नक्कीच विसराल। तर बघा, अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे। गॅस जास्त फास्ट देखील ठेवायचं नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे, कारण की मुगाची डाळ असल्यामुळे त्याला थोडाफार शिजायला वेळ लागतो। तर पाहू शकता भजी छान आपण पलटी करून घेत आहोत। या भजीसाठी कोणताही सोडा, इनो कसलाही आपल्याला वापर करायचा नाही। तर एकूण इथे आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत भजी व्हायला। तर पाहू शकता छान असा रंग आलेला आहे भजीला। असा गोल्डन रंग आला की भजी आपल्याला काढून घ्यायची आहे। तर आजची ही
कांदा मूग भजी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ह्या होळीला तर नक्कीच एकदा करून बघा. अगदी झटपट आहे आणि कमी वेळामध्ये तुम्ही ही झटपट अशी भजी बनवू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.